विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. प्रश्न तुमच्या समोर आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं का? जसं बघितलं तर कालच लास्ट डेट होती, बरोबर आहे. 12 तारीख लास्ट डेट होती. डेट एक्सटेंड झालेली आहे, म्हणून 16 तारखेपर्यंत थांबायचं नाहीये. ओके. काही डॉक्युमेंट्स तुमचे पेंडिंग वगैरे असतील तर क्विकली सगळं झालं पाहिजे. का? आपल्याला पुढच्या स्टेप्सला फॉलो करायचंय. आता मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडे ज्यांनी प्रीमियम बॅच घेतली होती, ओके, 3-4 दिवसापूर्वीच फिनिश झालं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणूया आपण. मग आता तुम्ही पण लवकरात लवकर ते करून घ्या. ओके. हे करत असताना काही जर डाऊट वगैरे येत असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी प्रदीप सरांचा नंबर दिलेला आहे. टेक ॲस्पायर चॅनल त्यांना नक्की फॉलो करा. तुमचे डाऊट्स त्यांना विचारा. फोन उचलला गेला नाही तर व्हॉट्सअप मेसेज नक्की करा. बरं, आता हे झाल्यानंतर आता पुढं काय? ओके, तुम्ही टाइम टेबल शेड्यूल जर चेक केलं तर जुलै पूर्णपणे यातच जाणार आहे. ओके, जुलै तर यातच जाणार आहे. कारण का माहितीये का? ते पुन्हा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट यात सगळा वेळ जाणार आहे. जाणार आहे. ओके, बरं. आता मग जुलै महिन्यानंतर ऑगस्टमध्ये काय-काय होणार? पुन्हा तेच प्रोसेस होणार आहे. डेज थोड्या एक्सटेंड कदाचित होतील किंवा होणार पण नाहीयेत. एक वेगळं उदाहरण देऊया का रे तुम्हाला? सांगतो. बघा मी काय सांगतोय. नीट लक्ष द्या. प्रश्न आहे पॉइंट आहे इन्कम टॅक्सचा. आता इन्कम टॅक्स कशाला इथं आणलं मी? सांगतो. गेल्या 5-6 वर्षाचं रेकॉर्ड चेक केलं ना, तर इन्कम टॅक्सला ना लास्ट डेट असायची. लास्ट डेट नाही का म्हणतो आपण तुमचं ते सगळं जे डाटा वगैरे जे असं दिवसभराचं वर्षभराचं अकाउंटिंग ते सबमिट करण्याची लास्ट डेट असायची. 5 वर्षापूर्वी कसं व्हायचं माहितीये का? डेट एक्सटेंड केल्या जायच्या, एक्सटेंड केल्या जायच्या, एक्सटेंड केल्या जायच्या. पण गेले 2-3 वर्ष तुम्ही जर बघितलं ना, हे फाईन आहे आता फाईन आणि मग डेट एक्सटेंड होते लक्षात. एक्सटेंड होतच नाहीये. फाईन आहे. म्हणजे सगळ्या लोकांना 2 वर्षापूर्वी काय वाटलं होतं, की होतील डेट एक्सटेंड. नाही झाल्या. मग तशी एक चूक करू नका बरं का. म्हणजे इथं डॉक्युमेंटला आपल्याला 4 दिवस एक्स्ट्रा मिळाले. पुढे मिळतील असं नाहीये. मग आता करायचंय काय? तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचा ऑप्शन फॉर्म. हो य सगळ्यात महत्वाचं काम ते आहे, की तुम्ही कॉलेजची लिस्ट बनवताना प्रॉपर बनवायच्या लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं काय, की तुमचा स्कोर कितीही कमी असू दे, जास्त असू दे, तुम्हाला काळजीपूर्वकच लिस्ट बनवावी लागते. आता जस्ट एक एक्झाम्पल घेऊया आपण. जस्ट एक्झाम्पल घेऊया. तर काय होते रे बाळांनो, तुम्ही ना एक एक्झाम्पल कुठलं घेतलं मी आणि फळ्यावर लिहिलं मी 99% समजा 96. तर तुम्हाला काय वाटतंय, अरे सर फक्त टॉपरच बघतायत, आम्हाला काय बघत नाहीये. त्यामुळे मी काय म्हणतोय, चला ठीक आहे, तुम्हाला 60 टू 90% तसं विचार करूया. 60 टू 90. सध्याचा कल जर बघितला ना, तर तुम्हाला सीएस, आय-टी आणि त्या रिलेटेड टेक ब्रांचेस मोस्टली हव्यात. ओके. पण जरा मी ब्रांच कॉम्प्रोमाइज केलं, तर मला चांगलं कॉलेज मिळत असेल, तर तेही चालतंय मला. ओके. ऑलमोस्ट काही मुलं सोडली, की ज्यांचं सिव्हिल फिक्स आहे, इलेक्ट्रिकल फिक्स आहे, मेकॅनिकल फिक्स आहे. काही 100 पैकी 4 ते 5 बाकी 95% मुलांचं हेच आहे. हे किंवा हे. ओके. मग ऑब्व्हियसली मग स्ट्रॅटेजी काय पाहिजे लक्षात घ्या. आता ही स्ट्रॅटेजी प्रत्येक मुलाशी बोलून ठरवावी लागते. स्ट्रॅटेजी काय पाहिजे माहितीये का? ऑब्व्हियसली तुम्ही टॉपच्या कॉलेजमध्ये टेक ब्रांचेस पहिल्यांदा बघणार. बरोबर आहे. दुसऱ्यांदा काय करायचं हे सांगतो. आता लक्ष द्या. माझ्यापुढे तोंडी सांगतो. टियर 2 च्या कॉलेजमधलं सी घ्यायचं का टॉपच्या कॉलेजमधलं कोर ब्रांचेस घ्यायच्या? हे विद्यार्थ्याशी बोलून ठरवावं लागतं. याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे लक्षात घ्या. तुम्ही म्हणाला, "नाही, माझ्यासाठी कॉलेज इम्पोर्टंट आहे." मग घ्या सिव्हिल, मेक, इलेक्ट्रिकल टॉपच्याच कॉलेजमधलं वरती. ओके. मग टियर 2 चं कॉलेज. आता टियर 2 घेताना मग ऑब्व्हियसली हे शेवटीच ठेवा. मग पुन्हा टेकचेच ब्रांचेस अगोदर घ्या टियर 2 मध्ये पण. ओके. पण टियर 3 मध्ये मात्र मग कोर नको. आपण कॉलेज कॉम्प्रोमाइज करून म्हणून हे घेतोय ना तुम्ही. मग असं कॉलेजेस कॉम्प्रोमाइज करण्यासाठी ब्रांच बदलतोय मी. मग ब्रांच एकदम लोअर लेव्हल सॉरी. ब्रांचच मला म्हणायचं नव्हतं. ब्रांच या कारण ब्रांच ह्या चांगल्याच आहेत लक्षात घ्या. मग ही जी ब्रांच घेतल्या तर त्यासाठी मी एकदम टियर 3 च्या कॉलेजमध्ये जायची काय गरज आहे? नाही. म्हणजे याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल, की ऑप्शन फॉर्मच इम्पोर्टंट आहे. बरं पहिल्या राउंडला 1 कंपल्सरी, नंतर 3 कंपल्सरी, नंतर 6 कंपल्सरी. एकदा अगोदर 9 कंपल्सरी असायच्या. 9. त्यामुळे बऱ्याच मुलांचं नुकसान झालेलं होतं. त्यामुळे ती चूक करायची नाहीये. ओके. मग ऑब्व्हियसली पहिले 3 कंपल्सरी आहेत ना, टाका ना सी-यू-ई-पी, व्ही-जे-टी-आय आणि पी-आय-सी-टी. मुलींमध्ये कमीन्स म्हणूया आपण. मिळालं तर मिळालंच म्हणूया आपण. चांगलंच जाईल. पण सांगू का तुम्हाला मी, सध्या एक मोठी चूक तुमची काय चालली माहिती आहे का? तुम्ही लास्ट इयर कट ऑफ वरून अंदाज घ्यायला लागलाय. नाही. बिलकुल नाही. तुम्हाला सगळे कॉलेजेस घ्यायचेच आहेत लक्षात घ्या. हे मला मिळणार नाही. हे मला मिळू शकत नाही. हे असं होणार नाही. असं नकोच आहे. अगदी स्पॉटला
टॉपच्या कॉलेजेसमध्ये सुद्धा कमी पर्सेंटाईलला सुद्धा मुलांना मिळालंय. लास्ट इयर आमच्या काउन्सिलिंगमध्ये सुद्धा स्पॉटले अगदी चमत्कार झाल्यासारख्या जागा मिळाल्यात लक्षात घ्या. आणि तुम्ही बऱ्याचशा काउन्सिलर जे काय आहे त्यांचे व्हिडिओ जर बघितले ना, की 69% सुद्धा अगदी सीओईपी सुद्धा मिळालेत. ओके. कसं आहे माहितीये का? स्पॉटला हजीर तो वजीर म्हणूया आपण. हे महत्वाचं आहे लक्षात घ्या. आणि स्पॉट राउंड अतिशय इम्पॉर्टंट आहे. मग तुम्हाला करायचंय काय आता मग? तुमचा कॉलेजचा रिसर्च बंद करा. अभ्यासाला सुरुवात करा. होय. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगतो. आता एक जस्ट सांगतो काउन्सिलिंगमध्ये एक स्टुडंट होता. मी त्या स्टुडंटला काय सांगितलं, की पहिल्यांदा ओके, विद्या प्रतिष्ठान बारामती आणि के-आय-टी हे 2 कॉलेज मला पर्सनली व्हिजिट करून या. ओके. बघा होतं काय लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही पर्सनली या कॉलेजला व्हिजिट कराल, यासारखे कॉलेजेस भरपूर आहेत. आर-आय-टी आहे, टी-के-आय-टी आहे, भरपूर कॉलेजेस आहेत. आणि जर हे तुम्हाला कॉलेजेस ओके वाटले, चला ठीक आहे सर, इथं घ्यायला काही इश्यू नाहीये. हॉस्टेल आहे, मेस आहे, चार्जेस कमी आहेत, प्लेसमेंट पण आहे. मग अशा वेळेस मग ही कॉलेज लिस्टमध्ये घ्यायला काही प्रॉब्लेम नाहीये. पण तसं नाही. बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, की अनपेक्षित हे कसं मला मिळालं कॉलेज? हे मला नव्हतं. मला तर हे पाहिजे होतं. असं होतं. मिळतं दुसरंच कॉलेज. म्हणजे समजा हे कॉलेज मिळालंय. मग एकदम मानसिक बिघडली की नाही, नाही, नाही मला हे कॉलेज नकोच होतं. मग ते कितीही चांगलं कॉलेज असू दे, तुमचं मन पुन्हा असं डिस्टर्बन्स क्रिएट होतो लक्षात घ्या. मग हे नको आहे. मी तुम्हाला सांगू का? एक नाव सांगत नाही, कॉलेजचं नाव पण सांगत नाही. एका मुलानं गॅप घेतला, रिपीट केलं. रिझन काय? मला कॉलेजची बिल्डिंग आवडली नाही. मला कॉलेजची बिल्डिंग आवडली नाही. अरे कॉलेजची बिल्डिंगशी काय देणं-घेणं आहे? म्हणून मी तो काय म्हणतोय, तुम्हाला लिस्टमध्ये जे कॉलेजेस घ्यायचे आहेत ना, बघण्यासाठी हाच वेळ आहे. हेच 1-2 आठवडे इम्पोर्टंट आहेत. याच 2 आठवड्यात तुम्हाला व्हिजिट द्यायच्यात कॉलेजेसना. आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर स्टुडंटला विचारला गेला तुम्ही. कॉलेजमध्ये गेल्यानंतर स्टुडंट्सना विचारायला जर गेला, तर इश्यू काय होतं, की तो स्टुडंट कोणत्या टाइपचे? मी तुम्हाला सांगतो एकदम लोअर लेव्हलचा स्टुडंट असेल तर काय होईल माहितीये का? एकदम लोअर लेव्हल पहिलं वाक्य तुम्हाला ऐकायला मिळेल, "अरे कशाला आमच्या कॉलेजमध्ये येतोय? इथं काय नाही. दुसरं कॉलेज बघ कुठलं तरी. इगो प्लेसमेंट नाही, काय नाही, फॅकल्टीज नाहीत." असंच ऐकायला मिळणार आहे. तेव्हा तुम्ही रँडमली कॉलेजमध्ये व्हिजिट केल्यानंतर स्टुडंटला विचारायला लागल्यानंतर ना, ते स्टुडंटवर डिपेंड आहे बरं का. एखादा टॉपर थोडं तुम्हाला भेटायला गेलं, नशिबाने भेटला तर चांगली गोष्ट आहे. पण सांगू का? फॅकल्टीच्या अपेक्षा ठेवू नका. मी तर YouTubeवर बोलतोय, की तुम्हाला सगळ्यात चांगल्या फॅकल्टीज मिळणार. ओके. YouTubeवर सगळं आहे. आणि आता 11वी-12वीत केल्यासारखी चूक करायची नाही. हां, 11वी-12वीत आपण लाखो घालवलेले आहेत अकॅडमीजमध्ये. आता YouTubeवर फ्री आहे. मला सांगताना अतिशय आनंद होतोय. आमचे एक स्टुडंट नाशिकवरून पेढे घेऊन आले होते. पेढे, नाशिकचा चिवडा, बऱ्याचशा गोष्टी लक्षात घ्या नाशिकहून का भेटायला आले होते? ठीक आहे, काउन्सिलिंगसाठीच आले होते इतक्या लांब. पण मी सांगू का स्टुडंट एक्स्ट्राऑर्डिनरी होता. स्टुडंट खरोखर एक्स्ट्राऑर्डिनरी होता. ॲक्चुअली 9-10 पर्यंत क्लासेस नव्हतेच. नव्हतेच लक्षात घ्या. 11-12 होते पण बरोबर योग्य प्रकारचे होते. अगदी बेसिक. पण स्टुडंट मला काय म्हटलं, मी त्यांना म्हटलं, की आता कुठले-कुठले कोर्सेस लॉन्च होतील. सर मला कोर्सेस घ्यायचेच नाहीयेत. YouTubeवर सगळं कंटेंट आहे. कुठलाही सब्जेक्ट घ्या ना. मेकॅनिक्स 550 व्हिडिओ आहेत. 550 व्हिडिओज आहेत मेकॅनिक्सचे. टिकलेज अकॅडमीवरती. ओके. मॅथ्स घेतलं, टिकलेज अकॅडमी. इलेक्ट्रिकल, टिकलेज अकॅडमी. ग्राफिक्स, टिकलेज अकॅडमी. टिकलेज अकॅडमीवरती काही नाही असं नाहीये. बरं हे कशाला तुम्ही विचार करताय? फक्त टिकलेज अकॅडमी आहे का? नाहीये. आलसी इंजिनिअर, 5 मिनिट्स इंजिनिअर, गेट स्मॅशर्स. आता गेट एक्झाम तुम्हाला माहिती आहे. म्हणजे थोडक्यात काय, की अगदी आता नॅशनल लेव्हलचे चॅनल्स आहेत. होय. इंजिनिअरिंगसाठी आता जेईसाठी वेगळं, सीईटीसाठी वेगळं असं नाहीये. इंजिनिअरिंगसाठी सगळं तुम्हाला बेस्ट चॅनल आहेत लक्षात घ्या. ओके. आणि सगळ्यात इम्पोर्टंट गेट सारख्या एक्झामची तयारी कुणी करायची? सीएस वाली मुलं शक्यतो नाहीत करत. कारण त्यासाठी 2 वर्ष घालून पॅकेजेस एवढंसं वाढत नाहीये. त्याच्यावर पुढचा प्लॅन पण पाहिजे. सिव्हिल मेक इलेक्ट्रिकल म्हटलं तर मला गेटची एक्झाम तुम्ही दिलीच पाहिजे लक्षात घ्या. हां, गेटच्या स्कोरवर पण प्लेसमेंट असतात. गेटचा चांगला स्कोर आला की पी कंपनीज डायरेक्टली इंटरव्ह्यू असतो लक्षात घ्या. मग या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आम्हाला नक्की कॉल करा. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचा माझा प्रश्न काय होता? झालं का? नसेल झालं तर क्विकली ह्या पुढच्या आजच नाहीतर उद्या ह्या 2 दिवसात हे कंप्लीट करा. काही अडचण असेल तर आम्हाला नक्की कॉल करा. ऑल द बेस्ट.